नमस्कार. श्रीमद भगवद्गीता भाग 27. दुःखाचेही शारीरिक आणि मानसिक असे वर्ग पाडता येतील. ही दुःख उत्पन्न होऊ नयेत यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करण्याचे आणि ती प्राप्त झालीच तर त्यांचं निवारण करण्याचे, निदान ती सहन करण्यासाठी अंगी शक्ती आणण्याचे अनेक उपाय आपल्याला गीतेच्या तत्त्वज्ञानातून मिळू शकतात. सर्व दुःखांमध्ये सोसायला अत्यंत कठीण दुःख म्हणजे मृत्यूमुळे होणाऱ्या प्रियजनांच्या वियोगाचं. मृत्यूपुढं आपण पूर्णपणे असहाय्य, अगतिक आणि हतबल असतो. तो अटळ आहे हे माहीत असूनही त्याचा आघातच एवढा जबरदस्त असतो की तो सहन करणं फार कठीण असतं. यापूर्वी आत्म्याच्या अविनाशित्वाच्या प्रकरणात म्हटल्याप्रमाणे हे तत्त्वज्ञान जेवढं आपण आत्मसात करू तेवढं मृत्यूचं भय आणि मृत्यूपासून होणारं दुःख कमी होऊ शकतात. याचबरोबर शरीर आणि आत्मा हे वेगळे आहेत आणि मी म्हणजे आत्मा या शरीराचा मालक हा विचार शरीराचे आजार किंवा अपघातासारख्या पीडांपासून होणारे दुःखही प्रमाणाबाहेर न जाऊ देण्यासाठी फार उपयुक्त ठरतं. शरीर, बुद्धी, मन ही सर्व माझी अंग आहेत. त्यांना झालेली पीडा नक्कीच दुःखदायक आहे. ती पीडा कमी करण्याचे उपाय शक्य तेवढे केल्यानंतरसुद्धा जे दुःख शिल्लक राहील ते मी शांतपणे सहन करण्याचा प्रयत्न करीन असा विचार शारीरिक दुःख कमी करायला मदत करतो. शरीराची स्थित्यंतरं, विशेषतः म्हातारपण आल्यामुळं अनेक जण मानसिक त्रास अनुभवतात. पण केवळ शरीर म्हणजे मी नाही. शरीराचं म्हातारपण मी चुकवू शकत नसलो तरी मन आणि बुद्धी टवटवीत ठेवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करू शकतो. अशा विचारानं मनाला केवढा तरी आधार मिळू शकतो. आप्तजनांच्या मृत्यूच्या दुःखाला समांतर असं दुसरं असह्य दुःख म्हणजे असाध्य अशा दुर्धर व्याधीनं त्रस्त, कणाकणानं आपल्या डोळ्यांपुढं झिजत, क्षणाक्षणानं मृत्यूच्या दिशेनं पावलं टाकणाऱ्या आप्तजनांचे हाल पाहायचे. हे दुःख सहन करायलाही गीतेतील तत्त्वज्ञान खूप मदत करतं. आपले शक्य तेवढे उत्तम इलाज जेव्हा व्याधीपुढं हात टेकतात तेव्हा कर्मयोगाचा तो संदेश, उत्तमातले उत्तम प्रयत्न करणे एवढाच तुझा अधिकार आहे. त्याचं फल मिळणं न मिळणं तुझ्या हातात नाही. हा केवढा तरी दिलासा देऊन जातो. मृत्यू, जरा म्हणजे म्हातारपण आणि व्याधींमुळं येणारी वर उल्लेखलेली दुःख ही बहुतेक वेळा अपरिहार्य असतात. परंतु आपण प्रामाणिकपणे विचार केला तर जीवनातील आणखी बरीचशी दुःख आपण आपल्या स्वार्थ, मोह, लोभ, अहंकार, मत्सर इत्यादी दुर्गुणांच्यामुळं स्वतःवर ओढलून गेलेली असतात किंवा दुसऱ्यावर लादलेली असतात. इतरांशी सदैव आपली तुलना करून त्यांच्या मानानं आपणापाशी काय नाही किंवा काय कमी आहे याची खंत करत अनेक लोक विनाकारण कष्टी होतात. अशांची खूप उदाहरणं सांगता येतील. कुणाला गुण थोडे कमी पडल्यामुळं शिक्षणात हवी असलेली शाखा मिळालेली नसते. आणखी कोणाला आपली नोकरी दुसऱ्यापेक्षा कमी वाटते. आपल्यापेक्षा इतरांना व्यवसायात यश, पैसा, सन्मान, प्रसिद्धी अधिक मिळाल्याचं खूप जणांना दुःख असतं. आणखी कोणी दुसऱ्यांच्या कुटुंबियांची आपल्या कुटुंबाची तुलना करून आपण कसे कमनशिबी या विचारानं कढत कुंठत बसतात. बऱ्याच जणांना दुसऱ्याचं घर, गाडी, नोकर-चाकर इत्यादी वैभव बघून स्वतःची कीव येते. ही यादी न संपणारी आहे. तरुण वयात बरेच जण नोकरी, व्यवसाय, जागा, गाव इत्यादी बदलतात. कोणी जीवनाचे साथीदार बदलतात.
पण आपल्या दृष्टिकोनात बदल झाल्याशिवाय असे बदल करून फारसा फरक पडत नाही. आगीतून निघून फुफाट्यात पडल्यासारखं होतं. वय वाढल्यानंतर असे बदल करणंही जमत नाही. मग अशी माणसं नशिबाला शिव्या शाप देत आणखीनच दुःखी होतात. अशा दुःखातून बाहेर पडणं आपल्याच हातात असतं. फक्त थोड्या विचारीपणाची आणि मानसिकता बदलण्याची तयारी असण्याची गरज असते. दुःखे बहुतांशी तृष्णामूलक म्हणजे अनिवार्य हव्यासातून उत्पन्न झालेली असतात, असं गौतम बुद्धासकट अनेक तत्त्ववेत्यांनी सांगितलेलं आहे. लोभ, अतृप्ती आणि अनिवार्य इच्छा रजोगुणातून उत्पन्न होतात आणि रजोगुणाच्या अतिरेकाची दुःखात परिणती होते, असं गीतेतही म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ, आपल्या आणि कुटुंबियांच्या गरजा व योग्य अपेक्षा पूर्ण होऊन भविष्यातही निश्चिंत जीवन जगता यावं यासाठी आवश्यक पैसा प्रत्येकानं मिळवायलाच हवा. पण चैनीसाठी, बडेजाव मिरवण्यासाठी, सत्ता आणि मानसन्मान मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या कोणाला मागं टाकण्याच्या ईर्ष्येनं अनेकदा माणूस पैशाच्या मागं धावू लागलेला दिसतो. क्रमशः. लेखक डॉक्टर विजय पांडुरंग जायदे. वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दी.